Hello student, I am Mr. Deepak Ahirav sir. Today we are going to learn about the science subject standard 9th, chapter number 3, current electricity. Okay, now the new topic name is resistor in parallel. Resistors in parallel. Okay, now see the picture or figure. In this figure, the connecting wire, and in this connecting wire to connect the cell, key, plug key, ammeter, voltmeter, ammeter, and R1, R2, R3 are the resistors are connected in the conducting wire. It is called a circuit, and resistors in parallel. There are 3 resistors are connected in the parallel in this circuit. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक सर्किट डायग्राम दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इथं त्या कंडक्टिंग जी वायर आहे, कॉपर वायर आहे, त्या वायरला एक सेल लावलेला आहे, बॅटरी लावलेली आहे. इथं ऑन ऑफ करणारा एक बटन आहे, इथं करंट मोजणारा एम्पियर आहे. परत सी आणि डी या दोन एंड मध्ये R1, R2, R3 हे 3 जे रेजिस्टर आहे ते एकमेकांना कसे आहेत, एका खाली एक पॅरलल आहे आणि प्रत्येकाचा एक स्पेशल करंट दाखवलेला आहे. इथं I1, I2, I3 हे 3 करंट आहे. हे एमीटर आहे, ते करंट मोजतात. आणि ह्या सर्वांचा सी आणि डी मध्ये परत एक व्होल्ट मीटर असा बसवलेला आहे. अशी आकृती दिसते आपल्याला. ओके, तर बघा, रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन पॅरलल. काय दिलं इथे R1, R2, R3 जे रेजिस्टर्स आहेत कसे कनेक्ट झालेले आहेत, आर इन पॅरलल, एकमेकांना ते समांतर जोडणीने जोडलेले आहेत. आणि व्हेन देअर एंड्स आर कनेक्टेड ऍट बोथ साइड ऍज शोन इन द फिगर. आणि त्यांचे जे 2 एंड आहे ते आपले कसे कनेक्ट केले ते फिगरमध्ये आपण पाहतोय. बघा की हे एंड आहे R1, R2, R3 चे जे एंड आहे ते पॉइंट सी आणि पॉइंट डी यांच्या दरम्यान जॉईन केलेले आहेत. आणि द फिगर शोज, आकृती काय दाखवते आपल्या, फिगर शोज 3 रेजिस्टर्स R1, R2, R3 कनेक्टेड इन पॅरलल. कसे कनेक्ट होते, पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. कशाच्या दरम्यान, बिटवीन सी अँड डी पॉइंट. सी आणि डी हे 2 एंड मध्ये R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर्स एकमेकांना पॅरलल असे कनेक्ट केलेले आहेत, असं दिसतंय आपल्याला आकृतीत. आणि बघा रे, V इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी. आणि हा जो V दिसतोय हा पोटेन्शियल डिफरन्स आहे सी आणि डी यांच्या दोघांच्या दरम्यान. V हा काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. इथं व्होल्ट मोजला जात असतो. ओके, लेट I1, I2, I3 be the currents flowing through R1, R2, R3 and R3 respectively. बघा मित्रांनो, R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर्स आहेत आणि यांच्यामधून बघा R1 मधून I1 करंट फ्लो होतो, R2 रेजिस्टर मधून I2 करंट फ्लो होतो आणि R3 हा रेजिस्टर मधून I3 करंट हा फ्लो होतो. लक्षात घ्या. मग देन काय म्हटलं पुढे, देन द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज. तर टोटल करंट किती फ्लो होतो, तर हा टोटल करंट आहे. बघा इथून I हा टोटल करंट फ्लो होतो, नंतर तो सेपरेट होऊन I1, I2, I3 येऊन परत तो असा फ्लो होत असतो. तर टोटल करंट म्हणजे काय, की या तिघांची ऍडिशन I1 प्लस I2 प्लस I3 हे 3 करंट्स आहेत, R1चा, R2चा, R3चा. तर I1, I2, I3 ची ऍडिशन केली तर हा टोटल करंट आपल्याला मिळतो. म्हणून बघा दिलेलं आहे I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. इक्वेशन नंबर फर्स्ट, इट इज अ टोटल करंट. लेट RP, P मीन्स पॅरलल, आणि रेजिस्टर हे पॅरलली जॉईन केलेले म्हणून, कनेक्ट केले म्हणून पॅरलल, म्हणून RP. लेट RP बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D. C आणि D च्या दरम्यान RP हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे. म्हणजे तिघं मिळून RP, कारण रेजिस्टन्स हे पॅरलल जॉईन केले म्हणतात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणूया आपण.
म्हणून आरपी बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कोणाच्या दरम्यान बिटवीन सी अँड डी. अकॉर्डिंग टू म्हणून काय म्हटले तर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. आणि म्हणून अकॉर्डिंग टू ओम्स लॉ म्हणजे काय ओम्स लॉच्या नियमानुसार काय म्हटलेलं आहे. नियम काय ओम्स लॉ सर्वांचा पाठ आहे. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर पी किंवा आर असं म्हणतो. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर किंवा व्ही इज इक्वल टू आय आर असं सुद्धा आहे तो फॉर्म्युला. किंवा आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. आय मीन्स करंट, व्ही मीन्स पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज, आर मीन्स रेजिस्टर्स. ओके. मग सिमिलरली इथं आपल्याला माहिती इथं R1 R2 R3 हे 3 रेजिस्टन्स आहे आणि I1 I2 I3 हे 3 करंट आहे आणि एकच हा व्होल्टेज आहे. म्हणून जसं दिलं इथं सिमिलरली I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1. I1 आणि R1 माहिती ना, R1 वरून I1 करंट प्लस होतोय म्हणून I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1, I2 इज इक्वल टू व्ही अपॉन R2 अँड I3 इज इक्वल टू व्ही अपॉन R3. हा ओम्स लॉ नुसार आपण हा पाहिलं कशा पद्धतीने इक्वेशन तयार होते. मग सबस्टिट्युटिंग दीज इन इक्वेशन नंबर 1 आणि हे तिघचे तिघ इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. बघा हा इक्वेशन 1 आहे तिथं आपण हा पुट ऑन करणार आहोत. I1 म्हणजे काय व्ही अपॉन R1, I2 म्हणजे काय व्ही अपॉन R2 आणि I3 मीन्स व्ही अपॉन R3. म्हणजे जिथं I1 I2 I3 आहे तिथं I1 I2 I3 ची किंमत पुट ऑन करा. मीन्स काय आणि I म्हणजे आपल्याला माहिती आहे व्ही अपॉन RP. ओके. तर इथं काय टाकणार तर आय म्हणजे काय व्ही अपॉन आरपी. बघा व्ही अपॉन आरपी इज इक्वल टू आय म्हणजे काय व्ही अपॉन R1, I1 म्हणजे काय व्ही अपॉन R1 प्लस I2 म्हणजे काय व्ही अपॉन R2 प्लस I3 म्हणजे काय व्ही अपॉन R3. पुट ऑन केलं आपण. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे जे आलेलं जे आपलं ओम्स लॉ नुसार आलेलं जे इक्वेशन आहे ते काय केलं हे इक्वेशन आपण इक्वेशन 1 मध्ये पुट ऑन केलं फक्त. तर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं बघा हे. ओके. आणि आपल्याला माहिती आहे व्ही काय इथं कॉन्स्टंट आहे सर्वांसाठी म्हणून त्याचं नाव आपण काय म्हटलं 1 1 1 आणि व्ही इज अ कॉन्स्टंट सेम आहे. हा कॉमन आहे म्हणून 1 1 1 1. ओके. हा तुमचा एक नवीन इक्वेशन मिळाला आपल्याला. म्हणजे 1 अपॉन आरपी इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. लक्षात घ्या. आणि समजा R1 R2 R3 ज्या असे नंबर ऑफ असेल तर आकृतीमध्ये रेजिस्टर जे आहे हे आपण नंबर ऑफ यूज केले तर आणि ते नंबर ऑफ यूज कोणते पॅरलल कनेक्ट केलं तर काय तयार होईल असं पद्धतीने इक्वेशन मिळेल ना आपल्याला. नवीन इक्वेशन मिळतं बघा. मी लिहिलंय इफ n रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. n रेजिस्टर म्हणजे काय भरपूर नंबर ऑफ एवढे नंबर ऑफ म्हणजे काय भरपूर असे आपण रेजिस्टर्स काय केले कनेक्ट केले पॅरलली. तर आपल्याला काय मिळणार हे इक्वेशन मिळेल 1 अपॉन आरपी इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस डॅश 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 1 अपॉन Rn नंबर ऑफ. एक नवीन इक्वेशन तयार होतं. अशा पद्धतीने तुम्ही हे रेजिस्टन्स इन पॅरलल दाखवू शकतात. मग तुम्हाला याच्यावर परीक्षाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. नाव एक्सप्लेन द रेजिस्टर्स इन पॅरलल, ड्रॉ द नीट लेबल डायग्राम. तर तुम्ही डायग्राम दाखवून थोडक्यात एक्सप्लेन करायचं आणि इक्वेशन दाखवायचं. हे सिंपल आहे काहीच नाही. आकृतीमध्ये पाहायचं काय काय म्हटलंय तसं हे R1 R2 हे तिघ रेजिस्टर्स आहे त्याच्यामधून करंट काय होतो फ्लो होतो. R1 R2 I1 असं त्यांच्या मधून जे करंट फ्लो होतो असं दाखवायचं रिस्पेक्टिव्हली. टोटल करंट काय ते दाखवायचं. इथं कोणकोणते सर्किटमध्ये काय काय यूज केलेले आहेत ॲमीटर व्होल्टमीटर हे सुद्धा सांगून द्यायचं थोडक्यात. आणि त्यांची कनेक्टिव्हिटी कशी ते पॅरलली कनेक्ट आहे तिघ रेजिस्टर्स असं दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की टोटल करंट दाखवायचं म्हणजे इक्वेशन लिहायचा. संपला विषय. इक्वेशन लिहिल्यानंतर आपण दाखवायचं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ म्हणून ओम्स लॉ वापरायचा आणि त्यामध्ये हे इक्वेशन तयार होतं I1 I2 I3. नंतर हे इक्वेशन 1 मध्ये पुट ऑन करून हे मिळतं V इज अ कॉन्स्टंट म्हणजे 1 1 दाखवायचा. आणि नंतर इफ n इज अ रेजिस्टर्स आहे आपण म्हणू शकतो की n हा रेजिस्टर्स आहे. नंबर ऑफ रेजिस्टर जर यूज केले ते कनेक्ट केले पॅरलली तर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. काय आहे याच्यात काहीच नाही. सिंपल आहे. थोडक्यात समजून घ्या व्यवस्थित. ओके. समजलं का पोरांनो. ठीक आहे. हा एक टॉपिक आपण पाहिला. जास्त 10 मिनिटाचा टॉपिक आपण बनवू शकतो. मोठा बनवला तो लोड होत नाही त्रास होतो किंवा व्यवस्थित दिसतही नाही. छोटा व्हिडिओ असला तर तुम्हाला आळसही येणार नाही. ओके. एक टॉपिकचा एक व्हिडिओ आपण बनवत जाऊया. उमजलं का पोरांनो. नसेल उमजलं तर तुम्ही मला शाळेमध्ये विचारू शकतात आणि आपले आता सध्या लेक्चरही होत आहे तर तुम्ही मला शाळेत येऊन हे विचारू शकता सर मला टॉपिक उमजला होता थोडक्यात समजावून सांगा. मी समजावून सांगेन. तर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला व्यवस्थित तर तुम्हाला उमजणार आहे कारण मी प्रत्येक लाईन टू लाईन समजावलेले आहे. ओके. बाय.